नमस्कार मंडळी. विनोदाच्या सुईमध्ये हास्याचा धागा ओवून उसवलेल्या आयुष्याला टाके घालूया आणि त्यासाठी अर्थातच सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी, या भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहेत की कोण ठरलेत ह्या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार, कोणाला मिळतायत हे मानाचे फेटे आणि विनोदाचा सातबारा. तेव्हा लागलीच आपण वळूया आपल्याच्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि आजचे आपले खास पाहुणे संदीप गायकवाड. चाल चाल, तू माझं पोपट साईडला उभं राहा, इकडे उभं राहा. ते भविष्य सांगणार, एकदम 100% ओरिजिनल सांगणार, सगळे घर असं लाईनवर आणणार. आधी बायकोला लाईनीवर आण. माझं बायकोचं नाव काढू नको, तू सांगून ठेवतो. हा, सगळ्यांचं भविष्य सांगणार. ऐक ना, ऐक ना, भूक लागले. जा, मी तुला खायला देत नाही. तू मध्ये असं बोलतो ना, तुला खायला देणार. जा. कुत्रा आहे मी, कुत्रा आहे. नाही. मूच मूच कोणाला करतो तो? अरे ते विडी दे ना, विडी. विडी विडी, हा. तुला विडी पाहिजे? हा. विडी विडी पाहिजे ना तुला? एक अशी विडी ना, विडीन ना. ह्या पंचसाठीला सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलवलाय. आम्ही ह्याच्यापेक्षा गौरव मोरे काय वाईट आहे? ये कोणतरी हाक तू केलं. कोण केलं रे? ते ब्रह्मांडाचा आवाज आहे. ब्रह्मांडाने पण तुला एक्सेप्ट केलेलं नाहीये. भूक लागली तुला, भूक लागली. अरे किती माझ्या जीवावर उडशील, मला खायला तरी दे ना. अरे मला तुझा कंटाळा आलाय. माझं कंटाळा आलाय. पहिले स्किट मध्ये अरे लोकांनी माझ्यावर 3-3 वर्ष स्किट केले. ते बघ तिथे बसलेत, माझ्याबरोबर स्किट करून गाडी घेतलं, बंगला घेतलं. ते लोक अजून स्किटच करतात. मी मधल्या काळात पिक्चर करून आलं. त्यांचं नको सांगू मला. अरे ज्या लोकांनी मला एकांकिकेमध्ये संधी दिली ना, ते पण अजून स्किटच करतायत. मी मधल्या काळात संजू पिक्चर करून पण आलो. ते संजूमुळे याला एवढे घाणेरडी सवय लागली, तुम्हाला सांगतो. याला एकदा मिरची म्हणून दिली, त्यांनी विडी होऊन प्यायला, माहितीये त्याला विडी वाटलं आणि त्यांनी ओढले ती. महाराज माझं भविष्य मला मदत करा. बोल बालिके. हे बालिका नाही रे, ही महानगरपालिका. अरे तुम्हाला दिवाळीतल्या किल्ल्यातला आणि खरा किल्ल्यातला फरक कळतो का? एक मिनिट मी ते माझं पोपट मस्करी करते माझं पोपट. तुला किती वेळा सांगितलं ना, पीस उपटून काढेल तुझं. छानपती करते. जे गिराईक हे देव सारखं असतं, तुला माहित नाही. तुझं प्रॉब्लेम काय? माझा प्रॉब्लेम राहू दे महाराज, तुमचा पोपट बोलतो. हळू ते धरती माई रागवेल. पप्पी दे पप्पी. एक मिनिट, तेला बेकार आहे ते मागू नका त्याला. तुम्ही का बसा. पिटू पप्पी दे पप्पी. बेकार आहे ते. तुम्ही का बसा. पिटू पप्पी दे पप्पी. ऐक तुम्ही कशाला त्याला इन्व्हाइट करताय? मला काय माहिती एवढा आगाऊ असेल. ते आगाव आहे पोपट, आमचा डेंजर पोपट आहे. बोल, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? महाराज माझं लग्न नाही जुळत. करणं गरजेचं आहे. म्हणजे लग्न जुळत, त्याच्यासाठी मला काहीतरी करणं गरजेचं आहे. तुम्ही काहीतरी पोपट चाल काढ. ये नीट बोला, इज्जत मध्ये बोल, नाही आता मी तुझी इज्जत काढीन. माझी इज्जत काढणार? ए पोपट राव, एक कार्ड काढ. लवकर काढ. काय केलंय तू आधी ठरव, तू काय आहेस. ठरव, तू कुत्रे आहेस, डुक्कर आहेस की काय असते ते मला सांग. तू तुला पोपटाचे कपडे दिले, पोपटाचा रोल कर ना. तू पूर काय ऍक्सेल करता. बाई तुमचं एकदम कार्ड आलेलं आहे हातामध्ये, एकदम मस्त कार्ड आहे. तुमचे कार्ड मध्ये भंबरीनाथ क्लिनिक मूळ व्याध्यावर 100% औषध मस्त आहे. कुठलं कार्ड काढलं तू? सॉरी ते माझं कार्ड आहे. हा मला ते तुमच्या
हा काय सांगू तुम्हाला, ह्याला खायला मागितलं ना, सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाइम मला फक्त मिरच्या खायला देत. मिरच्या खाऊन खाऊन पोटात भपका पडला ना आता. बाय महाराज काय हालत करून ठेवली पोपटाची. नाही ते माझं पोपट गंमत करतोय, माझं पोपट गंमत ती गंमत करते माझं पोपट. कुणी असं दिसलं ना ते सगळ्यांना आपलं सगळी दास्त सांगत बसतं. गप्पच ना, दुसरं काढ दुसरं काढ काढलं. घोडा लावला. अरे घोडीचा आवाज कशाला लावतो तू कोण आहे? तू पोपट येणार पोपट सारखं करणार. सॉरी बाई तुमचं एकदम काढलेलं आहे एकदम. आता तुमचं भविष्य एकदम उजळणार माहितीये, एकदम कट टू कट सांगणार. बाई तुम्ही खूप चांगले बाई आहेत. खरं की खोट? खरंय खरंय तुम्ही लोकांसाठी केलं पण तुमच्यासाठी कोणीच काय नाही केलं. खरं की नाही? हा तुम्ही जेवत असला कोण समोर आला तुम्ही घासातले घास काढून देता. खरं की खोट? खरंय खरंय बुधवारच्या दिवशी काळ्या कपडे घालत नका जाऊ. 3 वेळा ऍक्सिडेंट मधून वाचला तुम्ही. खरं का खोट? तुमच्या पायामध्ये लक्ष्मी, ज्या दिवशी तुम्ही जन्माला आला अख्खं घराची रौनक बदलली. खरं की खोट? खरंय तुम्हाला सांगते, माझ्या जन्माच्या अगोदर घरात सगळा भकास होत, पण मी जन्माला आले ना अशी भरभराट झाली माहितीये घरात. बरोबर आहे. तू जन्माला आली म्हणल्यावर तुझ्या बापाला कामच करावं लागणार. तुझा बाप तुझा जन्म झाला, तुला बघितलं, अरे हे काय झालंय, कामावर गेलं पाहिजे. तेव्हापासून जो काम करतोय ते आज सगळ्यात कामच करतोय. काय बोलतो तू? नाही ते त्याचं लक्ष दे. ते त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी पूजा करायला लागेल. शिर्डीला जाऊन तुमचा अभिषेक करायला लागेल. त्याच्यासाठी किती पैसे? 501 रुपये. 501 रुपये लागतील. चालते जेवढे पैसे लागतात तेवढे खर्च करा, पण तो मार्ग मोकळा करून टाका. लगेच 500 रुपये. चला 2 क्वार्टर आणि अंडा राईसचा बंदोबस्त झाला. तुम्ही या पैशानं क्वार्टर आणि अंडा राईस खाणार? कशाला मध्ये तर चोच मारते रे चोच. पाच येत होते ना ते अंड क्वार्टर. म्हणजे ते बोललं की ते क्वार्टरच्या साईजची बाटली असते ना त्याच्यात गोमूत्र आणायला लागतंय. आणि ते क्वार्टर मध्ये माणूस राहते तिकडे. त्याचे 2 गाय आहेत. ते गायचं गोमूत्र काढून मग ते पूजा करायचं असतं. लय गणलायत तुम्ही बघा, लय गणलायत. मी नसते देत पैसे. ऐका ना मी काय म्हणतो, आपलं दुसरं पूजा आहे ना शॉर्टकट वाला, ते करू शकतो ना आपण. म्हणजे? मी घरीच तुमचं पूजा करते, त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाठवून देते. बघा महाराज. हा त्याचे 51 रुपये होतील. 51. आता फक्त वडापाव खाऊन झोपा लागणार. त्याचे तर बोलतो रे मध्ये 51 रुपये घ्यायला ना. अरे मटका खेळला असतो क्वार्टर तरी लागली असती. लागली असती. महाराज तुम्ही मटका पण खेळता? नाही म्हणजे तो बोलला की मी मटक्यावर असं पाणी पित होतो. राहू दे महाराज, मला असं वाटतं ना तो पोपट प्रामाणिक आहे. ए म्हणजे ते पोपट तुला इमानदार वाटतंय? म्हणजे एवढं मोठं माणूस तुला सांगतं ते काय वाटत नाही तुला? पोपट इमानदार वाटतंय? महाराज माणसं कुठं प्रामाणिक राहिलेत आता? तुम्ही पोपटराव मला सांगा ना मी काय करू? हा सांगतो. आमचे देव आनंद शिंदे साहेब यांना वंदन करू. आनंद शिंदे कुठलं तुमचं? आनंद शिंदे कसं काय? अरे बाबा त्यांच्यामुळे आम्ही पोपट जमात प्रसिद्ध झालोय. मग हे बघा बाई तुमचा काय प्रॉब्लेम आहे? माझं लग्न नाही जुळत. मला सांगा, तुम्ही आतापर्यंत तुम्हाला कोणी आय लव्ह यू असं म्हटलंय का? लई जणांनी म्हटलंय बघा. वा. आता हॉस्पिटल मध्ये आहेत. हात पाय तोडून त्यांना हॉस्पिटल मध्ये पाठवलं. बरं तुम्ही आजपर्यंत कधी लाजलायत का? काय असतं ते माहित नाही तुम्हाला? नाही. मग तुम्हाला आजपर्यंत कोणी असं म्हटलं का, बाई तुम्ही लय सुंदर दिसता? अरे तुझ्या घरी काय बोलले तिने? अरे नाही मग असं बोलल्यावर तुम्ही चिडल्यावर कसं काय लाजणार तुम्ही? हे बघा मी तुम्हाला लाजून दाखवतो. मला म्हणा ना तुम्ही लय सुंदर दिसता. तुम्ही लय सुंदर दिसता. चल. अरे छाती तोडली माझी. लाजलो ना म्हणून ते तू लाज. परत बोला ना मला. नको परत नको. तुम्ही तिकडे लय सुंदर दिसता. जा तिकडे काही पण. कळलं ना असं लाजायचं. आता मी आणि हे बघा तुम्ही ना इमॅजिन करा काय की मी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे म्हणून. आपण चाललो ना तसा पैंजणचा आवाज झाला पाहिजे. कसं कसं एकदा करून दाखवा. हो म्युझिक.
लगेच असते ना आहा भरायची. कसं असं आहा भरायची. एकदा प्रयत्न करते हा, करा, करा. जरा, हा, बघा हा. मी हा. अरे ए कुंभकर्ण आहा भरायची. आहा पोट नाही भरायचं. मला तसंच येतं आवडतं. हे बरं काम करा तुम्ही चालून दाखवा ना. हा चालून दाखवा. एकदा चालते हा, हे चालतं. म्युझिक द्या. हा. ओ कसं वाटलं? एकदम बाईसारखं वाटलं. मस्त. मला तर आता ना खरंच अभिमान वाटायला लागलाय की तू माझा शिष्य आहेस. मला खूप बरं वाटलं की मी जे जे शिकवलंय ते त्यांनी तुम्हाला सांगितलंय त्याचे 251 होतील. तुला कसले 251 रुपये द्यायचे रे? बाई तुम्ही सुंदर स्त्री आहात. अच्छा. हळू आवाजात बोला. ए तुला कसले 251 रुपये द्यायचे रे? फार फार तर 2 कान फाडे 3 मी. जमतंय मला. जमलं. पोपट तुम्ही माझ्या संग या ना माझ्या घरी. मला लय बरं वाटतंय. मी येणार पण मला खायला देणार ना. सगळं दे ना. हा, मग मी येतो तुमच्या घरी. मी काय करायचं मी कसं करणार मी तू गेलं तर तुझ्यासोबत राहून मला कंटाळा आलाय. माझी तुझी मिमिक्री ऐकून ऐकून मला कंटाळा आलाय. तू एक काम कर नसरुद्दीन शहाचा आवाज काढून दाखव. गुनाह है ये किसी को ऐसे आधे रास्ते में छोड़ के जाना गुनाह है ये. देखना इसकी सजा तुम्हें बराबर मिलेगी. और आता अजय देवगन. अपनी ही करने का फल है. अपनी ही करने का फल है. नेकी और रुसवाइयाँ आप ही के साथ चलेगी. आप ही की परछाइयाँ. नाही ना आता नाना पाटेकर पण ते नको. ते तर आमचे नमा पण करते. ओरिजिनल तू पण करते. हा ते दुबईला एक शो आहे रिप्लेसर जाणार जा तू. ओरिजिनल नटसम्राट मधले तसं करून दाखव. करुणा करा. अरे काय रे हा अरे कोणाच्या तोंडाकडे बघायचं आम्ही. हा एकीकडे ज्यांना आम्ही चारा पाणी दिला तोच पोपट आता आम्हाला सोडून चाललाय. हा करुणा खरा हे चिमणे माझ्या पोपटाला घेऊन चाललेस तू. हा अरे आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं. हा अरे तू नट म्हणून जितका नीच आहेस ना तितकाच माणूस म्हणूनही नीच आहेस. हा आम्ही कुणाच्या तोंड मस्त. आता तू आणि आमचा तो मंदार दोघे इथं स्टँडअप कॉमेडीचा शो करा. हा आम्ही दोघं चाललो. मी चाललो यांच्या घरी. मला पेरू मिळणार. मला मिरच्या नका द्या. मिरच्या नका द्या. मला पेरू द्या. मला मिरच्या नका द्या. मॅडम डाळिंब द्या. तुमचं भविष्य ऐकायचंय. खूप छान झाला परफॉर्मन्स. सुपर्ब. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कितपत आवडलाय. प्रसाद. गौऱ्या तर आज तुझा फायनली पोपट झाला. नाही जोक सपाट पण खरोखरच तू काय ते अस्वल केलं होतंस मध्ये कुत्रा केला होतास एकदा आज पोपट. विशेष लक्षवेधी असतं तुझं काम जेव्हा तू कुठल्याही प्राण्याच्या किंवा मजा आली. संदीप तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. आणि काय ते आपल्याला तसं झालं म्हणजे एकावर एक फ्री. तसं तर एक मंदार होता तर आपल्याला असं वाटत होतं की अरे बापरे त्यात हा अजून दाखल झाला आणि त्याने अजून एक 4 चांद लावले. माइंड ब्लोईंग. अजय देवगणसाठी तर सलाम आहे तुला. वनिता तुझ्याबद्दल काय बोलायचं म्हणजे तू यू आर अ व्हर्सेटाईल ॲक्ट्रेस डेफिनेटली. सरपंच सई. गौरव आज सुरुवातीला मला असं वाटलं की आज तू ते हे घातलंस मग टॅने होणार नाही तर प्लीज ते एकदा काढ आणि ते कर बाबा. त्याच्याशिवाय चैन नाही पडणार आहे. कम ऑन फायनली ये. गौरव फ्रॉम पॉवर फिल्टर पाळा. पण तू ते घालून सुद्धा तिकडे एकदा बसून ते केलंस. मला असं वाटलं की हा आता बरं वाटलं. आता गौरव आल्याचा फील आला. मजा आली. संदीप दादा तुमचं खूप खूप स्वागत. आणि
फार भारी आवाज काढले तुम्ही तुमच्या एक वेगळ्या ॲक्सेंटमुळे एक वेगळाच फ्लेवर या स्किटला आला. वनिते, युअर अ रॉकस्टार आणि तू कुठलंही कॅरेक्टर एकदम लीलया साकारतेस. आजही तू आम्हाला दाखवून दिलंस की तू ग्रेसफुल, तुला जर व्हायचं असेल तर तू ते होऊ शकतेस, तुला जर ग्रेसफुल नसायचं असेल तर तेही तू होऊ शकतेस. त्यामुळे तुझं विशेष अभिनंदन. सुपर. आणि आता जाणून घेऊया सरपंचांनी तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी किती गुण दिलेत. सई 9 गुण, प्रसाद 8.5 गुण. थँक्यू सो मच. आणि आता आपल्या समोर येणार आहेत हास्य बुद्रुकचे इनामदार समीर आणि विशाखा. नमस्कार, समीर चौगुले. तुम्ही समीर चौगुले? येस. एक मिनिट. काय करता? अरे हा, समीर चौगुले. अहो सर, तुम्ही ना असं करत जाऊ नका सर. तुम्ही तुमची ओळख अशी लपवत जाऊ नका सर. मग खरी ओळख तर यात आहे, चेहरा सर्वसामान्य आहे सर. नाही सर, काय बापरे, कसले आहात तुम्ही. हो, ते आम्ही बघतो तुमचं जत्रेचे हास्य महाराष्ट्र. महाराष्ट्राची हास्य जत्रा असं नाव आहे. तेच ते, हास्य जत्रा महाराष्ट्र. खूप सुंदर. या, I know. आणि तुमची पार्टनर, बापरे जबरा ती. ते विशाखा. अरे 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 अरे, काय टायमिंग सेन्स आहे त्या कोवळ्या पोरीचा. अरे अरे, कोवळ्या, अरे ढवळ्या पावळ्या मधली ढवळ्या आहे ती. ढवळ्या. कार्यक्रम कधी सुरू करायचा ते सांगा. लगेच आता लगेच. हे बघा, आता हा बघा प्रमुख पाहुण्याचा बिल्ला बघा इकडे लावला. आता कार्यक्रम सुरू केला. या तुम्ही इथे बसा. इथे का? बसा बसा, या बसा. तर शाबास, बसलात तुम्ही. आता मी कार्यक्रमाला सुरुवात करते. सुस्वागतम. अरे बापरे, पडदा द्या. कॉमेडी नट आल्यामुळे कॉमेडीच व्हायला लागली. पडदा द्या. पडदा बसा, मी ओळख करून देते. बसा मंडळी. सुस्वागतम. बिब्बेवाडीच्या या आपल्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. आज आपलं मोठं भाग्य आहे की इमानदारीत काम करणारे समीर चौगुले इथे आलेले आहेत. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तर आपले प्रमुख पाहुणे, तजदीबद्दल जरा क्षमस्व. एक मिनिट. हॅलो, हा बोल रे. हो का? अरे मग ते यांचं काय करायचं? नाही, हे आता आलेत ना, घ्यायचं काय? अच्छा, बरं ठीक आहे. हा बघते मी बघते. एक मिनिट. सर जरा उठा ना. काय? जरा उठा ना. मी उठू? उठ ना जरा. सॉरी. काय झालं ते तरी? अरे काय झालं ते तरी सांगा ना. नमस्कार. काय झालं ते सर जरा तुम्ही जरा इथे विंगेत थांबा. विंगेत थांबा म्हणजे? ऍक्च्युली सर काय झालं माहितीये का, या कार्यक्रमाला ना मोठे बॉलिवूड सुपरस्टार सुमित शेट्टी यांना बोलवलं होतं. सुमित शेट्टी? हा, पण आमचे साहेब काय म्हणाले, बॉलिवूड कलाकारांचं काही सांगता येत नाही ना एकदम, म्हणून ते म्हटले एखादा स्टँड बाय सेलिब्रिटी बोलून ठेवू. तुम्हाला बोलून ठेवलं. तुम्ही मला स्टँड बाय सेलिब्रिटी कसं आहे, आणि काय झालं नेमकं झालं तेच झालं बघा, गोंधळ झाला. त्या सुमित शेट्टींनी आता मला 20 मिनिटापूर्वी सांगितलं की मी येत नाहीये, म्हणून मी तुम्हाला लगेच प्रमुख पाहुण्याचा असा बिल्ला लावला आणि असं पुढे केलं. पण आता त्यांचा 2 मिनिटात फोन आला की ते येत आहेत. मग आता मी कोण आहे? नाही, ते इथे आले, त्यांनी तुम्हाला प्रमुख पाहुणा बघितला तर घोळ होईल सगळा म्हणून. पण मी प्रमुख कोण आहे की नाही आता? म्हणजे म्हणजे अगदीच असं नाही असं ठरलेलं नाही अजून. म्हणजे आहे मी. हा, म्हणजे बॉलिवूड स्टारचं काही सांगता येत ते सोड, मी आहे का नाही मला तुम्ही पाहुणा आहात सर, पाहुणा नाही तसं.
हे कसे 2 पाहुणे आहेत? हा पाहुणो असा पाहुणा असतो ना, तो नाही मग मी कसं पाहुणे आहे? सर तुम्ही असे ते केविलवाणे पाहुणे अरे असतात. कुठली कॅटेगरी आहे? केविलवाणे पाहुणे असतात का कधी? ते असतात ना आपले खुर्चीत बसले केविलवाणे. ऍक्च्युली हे बरोबर नाही नाही मान्य आहे मला, मी चुकीचं करते, सॉरी. पण म्हणजे मला ना हे मला खरंच मान्य नाही, मान्य आहे मला. I am sorry. सेलिब्रिटी म्हणून मला तुम्ही हा बरोबर आहे, सॉरी 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 सॉरी, थँक्यू सर. सर एक मिनिट, हा सर हा बिलला जरा तुम्ही 8 मिनिट टाका. कसं ते आले तर त्यांनी बघितलं तर मग वाट लागेल ना सर. तर मंडळी गेली 5 वर्ष आपण इथे ज्येष्ठ कलाकारांना, दिग्गज कलाकारांना, सेलिब्रिटी लोकांना इथे बोलवत आहोत. गेल्याच वर्षी संजू फेम गौरव मोरे इथे येऊन गेले. एक सेकंड, माझ्या आधी गौरव मोरे इथे येऊन गेला. सर आय एम सॉरी, तुम्ही त्यांची आणि स्वतःची बरोबरी करू नका सर. का? सॉरी सर, त्यांनी किती वाईट परफॉर्म केलं तरी 8 मार्क मिळतात सर. तुम्हाला तर मार्क पण मिळत नाहीत. अरे यार, अरे ती पद्धत आहे, तो मान आहे ते आमचा. मान बिन काय खोटं असतं सगळं ते. मला फोटो सुद्धा मिळालाय तो ते चांगले. फोटो काय जत्रेत कोणालाही मिळतात. ती बिचारी तुमच्या बरोबर नांगरणी करते, त्याच्यामुळे तुम्हाला अरे शानपणा करू नका. मग सर शानपणा करू नका तिचा, सांगून ठेवतोय. तिचा आगाऊपणा मला नका सांगू. ती काय आहे ना मला माहितीये, ओई मम्मा करत असते दिवसभर. जाऊ दे मर्दी, ती जाऊ दे, खेळत गेली ती. आपल्याला काय, तुम्ही शांत व्हा तिकडे. पुढे माझं काय होणार ते हो सांगते ना, सांग. तर मंडळी थोड्याच वेळात आपल्या समोर येत आहेत सुमित. हॅलो, एक मिनिटात तसदी बदल. हॅलो, हा अरे काय तुम्ही पण ना, आता मी आतमध्ये हलवलं त्याला. असं तुम्ही कोणती करता माझी, मग प्रॉब्लेम होतो माझा. बघ सर. काय सर काय असे विंगेत का उभे असे रुसूबाई सारखे? अरे तुम्ही मला उभं केलं नाही ते विंगेत एडी आता. आहे मी, माझं काय. या तुम्ही आत या. अरे पण तुम्ही मला उभं केलं ना यार. नाही आता तुम्ही हे बघा, असा प्रमुख पाहुण्याचा बिल्ला आहे ना, असा शाबास असा बाहेर काढा. पण ते सुमित शेट्टी येणार होते ना, त्याचं काय? नाही येणार तो माणूस. मला ना म्हणून या बॉलिवूडवाल्यांचा राग येतो, तुम्हाला सांगते. एक तर यांच्या पियेनं गाठा, त्यांना ऍडव्हान्स पैसे द्या, तरी हे वेळच्या वेळी येत नाहीत. मी सांगत होते आपल्या मराठी नटाला बोलूया, त्यांनी नकार फुली मारली त्याच्या पुढे. मग आता तुम्ही बघा कसे स्वतःच्या पैशाने इथपर्यंत आला, तिकीटाचे पैसे स्वतः खर्च करून आलात. हे मला मला मिळणारच ना ते पैसे. ते ऍडव्हान्स हे पण आहे, मानधन सुद्धा माझं मिळणार. म्हणजे मग आता मी आहे म्हणजे मी तुम्ही प्रमुख पाहुणे आहे. पाहुणे ठीक आहे. मी आता तुमचं नाव घेते, तुम्ही विंगेत. हा मग मी तसं बरं नाही होतं. या. तर मंडळी आता आपल्या समोर येत आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके समीर चौगुले. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्यांचं. मी सरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. या सर, या सर, या. कसं आहे, वाघिणीसारखं व्यक्तिमत्व असलेली मी हे सरांच्या हातात आता मेणबत्ती देत आहे आणि बदकासारखी उंची असलेले आपले सर दीप प्रज्वलन करत आहे. फालतूगिरी आहे तुमची. बदकासारखी उंची कशाला म्हणता तुम्ही? नाव घ्या ना, समीर चौगुले एवढा आहे ते. ती तुमची ती असते ना सोबतीन बरोबर पार्टनर, ती म्हणते ना तुम्हाला बदक बिदक. खड्ड्यात गेली ती, शाणी आहे मोठी. मी ते लिहितो म्हणून ती मोठी शाणपणा करते तिथे जाऊन. सॉरी चिडू नका ना तुम्ही. खड्ड्यात गेली ते. ओ सर पाहुणे समोर सर. एक मिनिट. हॅलो, हा काय? अरे यार तुम्ही ना हे मेणबत्तीचं हे तुम्ही बरोबर करत. मेणबत्ती गळायला लागली. ठीक आहे, ठेवा. बघते मी. मला हे तुमचं अजिबात आवडत आहे. ठेवा फोन. याच्यात हे गळतंय तिथे. अरे फुंकर का मारली तुम्ही? डोकं फिरवून आधीच मी चिडले. तुम्ही आत. अरे पण काय झालं? हाती ना टाकले यार. तुम्ही टकले का म्हणतात मला? टकले का म्हणतात मला तुम्ही? नाही माझे शब्द एकदम सटकले. पुन्हा टकला म्हणाला तुम्ही? नाही, शब्द एकदम ते सटकले माझ्या. सर नंतर टाकले हे कसं? आज शब्द कशाला पाहिजे तुम्हाला? दुसरा शब्द नाही येत मराठीत? सॉरी, घरंगळले शब्द. घरंगळले? रागू नका सर. तुम्ही इकडे या ना.
काय आता काय झालं मला दीपा प्रज्वलन करा होतो मी ऍक्च्युली काय आहे, एकदा आता त्यांचा फोन आला हा. तर त्यांचं अर्जंट काम निघालं होतं ना ते कॅन्सल झालं आणि ते इकडे येत आहेत आता. अरे मग मी काय करू यार मी पण स्टार आहे यार मी सेलिब्रिटी आहे यार मान्य आहे मला सर सॉरी मान्य आहे मला. एक मिनिट सर तुम्ही ना एक मिनिट आमच्या मंडळाचे ना कार्यकर्ते म्हणून तुम्ही राहील हे बरोबर नाही पण नाही हे ना- मला मान्य आहे मला मान्य आहे एवढा मला. अपमान माझा कधीच झालेला नाही हे बरं, बरं. काय झालं अरे यार याचा गडच झाला रंग याचा. अरे मेले रक्त येते डायरेक्ट सॉरी 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 तुम्ही कार्यकर्ता म्हणून इथे उभे राहा. आता सुमित शेट्टी कधी येतील धन्यवाद. तर मंडळी आता आता हे थोड्याच काय वेळात- काय करू मी याचं तुम्ही कार्यकर्ता एक मिनिट हा तुमची ना ओळख ही बघा ही ओळख अशी लपवा. आता जगात कोणी ओळखणार नाही तुम्हाला समीर चौगुले आहात तुम्ही. हा कोट काढून ठेवा शाबास. हे तुमचं बेरिंग पकडणं मला खूप जा ना, माझं मी बघतो, जा आवडतं. तुम्ही. थँक्यू सो. तर मंडळी जोरदार टाळ्या. हॅलो अरे यार तुम्ही घालवला त्याला आता हे तुमचं मालक ठेव बंद. ए एक मिनिट मी आता कार्यकर्ता राहणार मी बिल्ला लावलेला आहे मी नाही कार्यकर्ता नाही सर तुम्ही कार्यकर्ताच आहात मग पण काय आहे ते सुमित शेट्टीने यायला अजून 15 मिनिटं वेळ आहे मग तर मला जरा एक मदत कराल प्लीज. हा मदत करेन मी तर मंडळी बट बेंबीला सुद्धा माहिती नसतं की कस्तुरीच्या मुगात काय बोलताय तुम्ही कुठली कस्तुरी मृगाला माहित नसतं तिच्या बेंबीत कस्तुरी आहे हा, ती. ते- असं वाक्य आहे हो, हो. मला कुठे लफेदार वाक्य म्हणजे काय बोलू शानपणा कशाला करताय शानपणा करताय मी त्यांना या माझ्या कार्यकर्त्याला विनंती करते की जोपर्यंत सुमित शेट्टी आपल्या रंगमंचावर येत नाहीत तोपर्यंत त्यांनी आम्हा सगळ्यांचा टाइमपास करावा. टाइमपास करावा तर- मनोरंजन करा असं तरी म्हणा निदान हो ते मी कुमार सानूचं गाणं बाप अरे हो, नको मस्त. यार गाणं नको ते यार. म्हणा ना असं टाइमपास म्हणा असतं ना तरी. मी एवढंच म्हणणार हा गाणं. राहों में उनसे मुलाकात हो गई राहों में उनसे मुलाकात हो गई जिसे डरते थे ओ सॉरी जिसे डरते थे हॅलो वही बात अगं. हो गई अरे काय आता राहों में मला आता ते म्हणतात मी काय करायचं जिसे डरते थे वही बात हो गई सर जरा एक काम होतं. आता नाही आता मी ते प्रमुख पाहुणा वगैरे नाही बनणार आता मी बनलो ना मी प्रमुख पाहुणा नाही बनणार नाही सर ऍक्च्युली एक नाही, मिनिट नाही. एक मिनिट अरे, काय चाललंय यार तुमचं? ऍक्च्युली ते सुमित शेट्टी आता येतच नाहीयेत हा मग तर तुम्ही प्रमुख पाहुणा म्हणून जा फक्त समीर चौगुले म्हणून नाही मग? तुम्ही हे आता सुमित शेट्टी म्हणून रंगमंचावर जायचं. अरे काय वेळ लागला काय मी सुमित शेट्टी म्हणून रंगमंचावर जायचं इकडे आहे ना दिसतंय ना लोकांना मला सुमित शेट्टी नाही आहे तू खरंच सांगतो कोण कोण तुमचा हा तो घाला कोट घाला शाबाश घाला पटकन हे बरोबर नाही यार, मला अहो, येतच- येईल कधीच मिमिक्री मी केलेली नाही. येईल बघा हे सुमित शेट्टी म्हणून तुम्ही असं रंगमंचावर या हा छानपैकी हा येता अरे. चला तर थँक्यू सो अरे, मी मच तुमचं जात उपकार. असेल, निघ. तर मंडळी आता आपल्या समोर येत आहेत सुमित शेट्टी जोरदार टाळ्या. नाचत या ना नाचत या. बापरे मानला तुम्हाला ग्रेट बुद्रुक ऍक्टर. एक तर आता मी सुमित शेट्टी यांना विनंती करते की त्याने 2 शब्द बोलावेत. अरे यार बोलण्याचं ठरलेलं नव्हतं यार बोला ना. अरे नाही येणार मी बोलावं तर लागेलच ना तुम्हाला. अरे, mimicry नाही येत मला. सोपं आहे तुम्हाला जमेल तुम्हाला तुम्ही बोला ना त्यांच्याशी. आता हे बघा लोकांसमोर ना उगाच मला फटके पडायला लावून तुम्ही बोला आता. मंडळी आता हे 2 शब्द आपल्याशी हितगुज जातील. काय बोलू मी? बोला काही बोला मला इथे आनंद झाला वगैरे बोला. मला हे काय आनंद झाला
असं नाही आहे यार असं. मला तुम्ही याचा बोलावला, मला आनंद झाला बा इकडे बोलावलं. आज मला दादांचा फोन आला. हा हॅलो. हा अरे यार तुम्ही इकडे आला? हा बरं ठीक आहे. तर तुम्ही हे काढा आणि समीर चौगुले म्हणून भाषण अरे? ते येत आहेत आता कधी बोलतो. समीर चौगुले. नमस्कार. मला तुम्ही इथे बोलवलं आणि कार्यकर्ता म्हणून मला तुम्ही जो मान दिलात त्याबद्दल मी खूप आभार. सुमित शेट्टी ते नाही सुमित शेट्टी. मला ऐकलं तो मी बोलावलं. आहे मला जो माल केला. समीर चौगुले. मला ऐकलं तुम्ही राहू दे कोटा तर राहू दे. मला ऐकलं तो मी बोलावला. समीर शेट्टी. मारणं मेले मार झाडे जा दरी तुडी मार. माझा काय प्रॉब्लेम नाही. अहो, असं करू नका. दादा ऐका. खूपच भारी. खूप मजा आली. जाणून घेऊया सरपंचांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. सई सम्या काय बोलायचं आता. शब्द संपले, जुजबी संपले, सगळं संपलं. आता काहीतरी नवीन अस्त्र शोधून काढायला पाहिजे. जायचं का आपण स्टेजवर? चला. वा वा. मी आत्ता माझ्या हातात जी प्रतिमा आहे तो माझा देव आहेच, तुझा तर 100% आपल्या सगळ्यांचा तो देव आहे. आणि त्या देवाच्या प्रतिमेत स्वतःची प्रतिमा मिळण्याचं भाग्य ज्या नटाला मिळालं असं नट मी आजपर्यंत पाहिला नाही. माझ्या इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये जो आपला देव आहे त्याच्या प्रतिमेत स्वतःची प्रतिमा मिळण्याचं भाग्य फक्त तुझ्या वाट्याला आलं असावं असं मला वाटतं. हे तुझ्यासाठी. ओ माय. विशाखा, मी तुला जी प्रतिमा देणार आहे ती एक अशी व्यक्ती आहे जी समोरच्याला हसवताना किंवा स्वतःवर हसताना त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती कायम इनोसन्स असायचा आणि तो इनोसन्स जपत ते ह्या सगळ्या गोष्टी खूप लीलया करायचे. आणि मला असं वाटतं की ती क्वालिटी तुझ्यामध्ये पण आहे. तुला कुठलंही कॅरेक्टर द्या, तू त्याचा प्रवास तुझ्या चालीत आणत एंटर करते स्टेजवर, म्हणून तुला ही प्रतिमा. सुधीर जोशी. मला काय असं वाटतं की ही तिन्ही जी वेगळी माध्यमं आहेत, आपण म्हणतो की नाटक, मालिका, चित्रपट, या तिन्ही माध्यमातून काम कसं करायचं हे कळणारे नट आपल्याकडे खूप कमी असतात. लोकांचा गोंधळ होतो. लोक नाटकात सिरियलसारखं काम करतात, सिरियलमध्ये नाटकासारखं काम करतात, पण त्या तिन्ही माध्यमांची समज असलेले, आकलन असलेले नट खूप कमी असतात. आणि विशाखा त्या यादीत तू टॉपला आहेस. तुला करेक्ट कळतं सिनेमात कसं काम करायचं, नाटकात कसं काम करायचं, टेलिव्हिजनवर कसं काम करायचं. सलाम. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य बुद्रुकचे शिलेदार अन्विता आणि मंदार. नमस्कार. माय सेल्फ मंदार जितेंद्र मांडवकर उर्फ वेरिएशनचा बादशाह. सॉरी चुकून मागच्या स्किटची एंट्री घेतली. विनोदी. नमस्कार, मी श्री मंदार जितेंद्र मांडवकर. अगं प्राजक्ता, इच्छाशक्ती खूप आहे लाईन मारण्याची, पण शक्ती नाहीये अपमान सहन करण्याची नेहमी. आज काय फार मी टिकत नाही. आजोबा, अहो असं काय बोलता? नाही तसं नाही बाळा. गेली 2 स्किट 2 एपिसोड जे होतं नव्हतं ते सगळं करून टाकलं.
आता काही उरलं नाही म्हणून म्हटलं. अरे सई बाळा, काय कशी आहेस? व्यवस्थित ना? हा, बरेच दिवस झाले नाही जुजबी गप्पा मारून. बघ, जमलं तर मी जायच्या आधी. अरे रचा सर, बाळा सरच बरं आहे. कॅरेक्टर पकडायच्या नादात उगाच नारळ मिळायचा नको. मी हे जे कॉलनी आहे ना तिथं राहतो तळमजल्यावर. बर. पूर्वी वरच्या मजल्यावर राहायचो, पण जसं वय वाढत गेलं तसं मजले कमी होत गेले, तसं मजला कळलं मजला चढवत नाही. हा दशरथ, अरे घोडबंदरला फार ट्रॅफिक आहे, मी येते अर्ध्या तासात. हो मला माहिती आहे कॉल टाइम 9चा असतो, पण शूट 5 वाजता सुरू करतो ना आपण. प्लीज मी येते प्लीज. हा ओके. एक मिनिट. येस. तूच ना ग ती महाराष्ट्राची हास्य जत्रा? हो हो. गेले 2 एपिसोड मंदारच्या जीवावर उडणारी. माहिती आहे मला. आजोबा स्किट मध्ये दिलंय ना तेवढंच बोला, नाही तर अवेळी जाल. बाळा ते जाऊ दे. हे, मला घ्या ना तुमच्या त्या कार्यक्रमात. अहो शोचं नाव महाराष्ट्राची हास्य जत्रा आहे, म्हाताऱ्याची अंत्ययात्रा नाही. काय? नाही आजोबा, तेवढं सोपं नाहीये. 15 मिनिटाच्या स्किट मध्ये 2 तासाचं अख्खं नाटक उभं करणं कठीण आहे. खरंय अगदी खरंय. पण एखादा चान्स देऊन बघ ना मला. बरं ठीक आहे. काय येतं तुम्हाला? झोप येते. हल्ली खूप झोप येते. तरुणपणी केलेले जागरण सगळी बाहेर पडतायत. आजोबा भलतेच रोमॅन्टिक होतात का तुम्ही? रोमॅन्टिक? अगं हनीमूनला महाबळेश्वरला गेलेलो. वा. मॅडम, पण एकदाही बॅगेतून स्वेटर बाहेर काढलं नाही मी. मग म्हणजे आजी पण? आजी? अगं आजी तर 3 वेळा महाबळेश्वर बघायचं म्हणून गेली, पण वैकुंठाला जाताना म्हणाली महाबळेश्वर बघायचं राहून गेलं. हरकत नाही. पण तू मला सांग काय करायचं ते सांग, मला शिकव. बरं ठीक आहे. मी शिकवते. हा तुम्ही मिमिक्री करता का? तेवढंच करतो मी, फक्त करतो मी तेवढं. मग ते करूया आपण, ते करूया यावेळेला. मी नाही करणार, अजिबात नाही करणार. का? मी लाग करेन का? पण ह्यांनी सांगितलेलं आहे पुरवून वापरा. अरे पण त्यांना कुठे माहित आहे पूर्ण इतके तरी उरलेत का? मला तर ही भीती आहे, उरलेत तर उरलेत, आपण उरू की नाही. वेगळं काहीतरी सांग तू, वेगळं काहीतरी सांग. आता काय वेगळं, मला काही सुचत नाहीये. तुम्ही मी त्या आमिरच्या जागी बसेल. हो हा. तुम्हाला वाद्य वाजवता येतात का? त्याला वाजवता येतात म्हणजे तसं नाही. अगं ह्या वयात आपोआप वाजवली जातात. म्हणजे असे हात थरथरत असतात ना, ते वाद्यच असे कुठेही हात घाला आपोआप टांटून आवाज येतो. आजोबा प्लीज नको, हे नको. मग मी एक काम करतो. काय हो? धनश्रीच्या जागी बसतो. का? शवासन करता नाही तिच्यापेक्षा जास्त एक्सप्रेशन देतो मी. नाही मी ती गाते, तुम्ही गाता का? आपण दुसरं काहीतरी करू. मला तुम्ही जज बनवा. मी पण देऊ शकतो जुजबी. ते नको, लोक जुजबी मिळू नये म्हणून परफॉर्म करतील. आमचा शो पडेल अख्खा. नको प्लीज, ते नको. मी सुचवते काहीतरी. तुम्ही ऑडियन्स म्हणून माझ्याबरोबर शो बघायला का नाही येत? चल, ती तुझी लायक आहे, माझी ना. मी नाही जाणार तिकडे पण टाळ्या वाजवायला. अगं आयुष्य गेलं लोकांसाठी टाळ्या वाजवण्यात. आता म्हणतो आपल्यासाठी पण कोणीतरी टाळ्या वाजवल्या पाहिजे ना.
तुला सांगतो माझी बायको होती ना हा. तिला खूप हौस नाटकं बघायची. हो? नाटकं बघायला बसली की दना 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 टाळ्या वाजवायची. मग नाटक संपलं की तो जो नट असायचा ना मला म्हणायचे हो मला ना त्याच्याबरोबर हे काढायचं फोटो काढायचा आहे, तुम्ही काढा ना माझा फोटो. माझी जळजळ व्हायची तेव्हा, पण तिचा चेहरा बघून वाटायचं सोडून द्यायचो ते सगळं. पण मी काढायचो फोटो तिचा काढायचो. हा चल रेडी उभी राहा हां हां. मला म्हणायची हो नीट फोकस करा हो नीट फोकस करा हो. फोकस करता करता ती आउट फोकस कधी झाली कळलंच नाही. पण मी ठरवलंय आता मी परफॉर्म करणार आणि तिने वरून टाळ्या वाजवायच्या. वाजवायच्या टाळ्या. येईल नंतर मग सेल्फी काढायला वरती. आजोबा नाही ते जाऊ दे हे नको. दुसरं काहीतरी सांग मला. सोनी मराठीवरती एवढे छान छान कार्यक्रम येत आहेत. मी सुपर डान्सर मध्ये जातो. हा नको ते लहान मुलांचं आहे आजोबा. मी तरी अजून कुठे मोठा आहे. मी काढू शकतो. तुम्हाला डान्स येतो का? डान्स येतो म्हणजे अगं बाथरूम पासून बेडरूम पर्यंत जायचं म्हटलं ना तरी डिपिंग करत जातो मी. हा का हा दाखवू काय बघ. आजोबा तसं नसतं ते. मग? असं हिपहॉप कंटेम्पररी असं मी तुम्हाला दाखवते. दाखव. असे उभे राहा. हा मी 1 2 3 म्हणलं की उडी मारायची. उडी मारायची, हा. 1 2 3. बापरे एवढ्यावर पोचलो आपण. नाही जमणार. नाही नको ते जीवावर येईल तुमच्या. नको जीवावर येईल. आजोबांना बरं मग मी कुकरी शो मध्ये काम करतो. हा अहो काय कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? हा काय बनवता येतं तुम्हाला? मला म्हाताऱ्यांसाठी चहा बनवता येते. त्यात काय वेगळं आहे? त्यात काय वेगळं म्हणजे म्हाताऱ्यांसाठी चहा बनवता येते मला. म्हणजे बघ पातेला घ्यायचं त्याचं गॅसवर ठेवायचं गरम करायला, त्यात पाणी टाकायचं हो आणि मूठभर साखर घ्यायची. बापरे एवढी? अहो किती गोड होईल चहा. इथे येईपर्यंत चिमूटभर होते बाळा. मग मूठभर चहा पावडर घ्यायची ती टाकायची आणि मग चमचा घ्यायचा. पण ढवळायला पाहिजे ना. हात हलतच असतो तो आपोआप ढवळला जातो. हलत्या हाताने का? अगं बाळा ह्या वयात सगळं हलत्या हातानेच करायचं असतं. म्हणजे कसं आहे डोकं जड होतं, डोळे जड होतात, पाय जड होतात, पण हातांना परवानगी नाहीये या वयात जड होण्याची. मग ते आणि तुला सांगू का म्हातारपणाची गंमतच वेगळी आहे ग. ज्या अवयवांना आपण आयुष्यभर लक्ष दिलं नाही, त्यांची किंमत केली नाही, ती म्हातारपणात आपल्याला जाणून बुजून क्षणाक्षणाला सांगत असतात बाबा रे मी आहे हो. आणि हो तेव्हाही होतो नालायका. तसंच आपलं पण आहे. आपल्या आई बाबांना आपण आधी किंमत देत नाही, मग आपण जेव्हा म्हातारे होतो मग आपली मुलं आपल्याला किंमत देत नाही, मग आपल्याला त्यांना क्षणाक्षणाला सांगावं लागतं ना बाबा रे मी आहे, अजून आहे, जिवंत आहे. त्याच वेळी आई बाबा वरून बघून माझ्याकडे हसत असतात. घे टोन घ्या भूक आता कर्माची फळं. चक्रव्यूह आहे सगळं हे, बाकी काही नाही. आजोबा खूपच सिरियस झालं. हसवण्याचा कार्यक्रम आहे हा, सिरियस नाही व्हायचं इथे. अरे तुम्ही खूप चांगलं काम करता, मस्त हसवता तुम्ही. अबाक भाड्याने केस लावलेला मस्त, मला जाम आवडतो तो. मस्त काय मस्त. अरे काय समीर दादा तो आमचा समीर तो गौरवांचा मोर आहे, मस्त काम करतो. मस्त सगळे मस्त हसवतात. बळा तू पण हसवत जा मध्ये मध्ये. आजोबा नाही अगं बाय मस्करी केली का. हा चल येऊ मी. हो काळजी घ्या. हो चला रे येतो. हा क्या बात. काय बेरिंग पकडलंस मित्रा. वा खूप मजा आली. जाणून घ्या सरपंचांना तुमचा ऍक्ट कसा वाटला. प्रसाद मान दुखायला लागली. मान दुखलीच पाहिजे, त्याशिवाय सन्मान नाही मिळत. क्या खूप कहा.
क्या बात आहे मंदार. गौरव, वनिता, प्रथमेश, श्रमेश हे दोघं कासव आहेत. कासव लक्षात ठेवा. अलर्ट राहा. पत्ता पण लागणार नाही. झापकन कधी पुढे गेले आणि आम्हाला कोणी पुढे गेलं तरी आवडणारच आहे. पण मंदार, अन्विता, एपिसोड बाय एपिसोड तुम्ही जे डेव्हलप होत्या ना, कमाल. आय एम सो हॅपी फॉर यू. लवली. क्या बात. जेवढे पंचेस या स्किटमध्ये होते तेवढंच हेलावून टाकणारं पण हे स्किट होतं आणि परफेक्ट कॅरेक्टर पकडून थ्रू आउट टू ते निभावलंस. सलाम आहे तुला. वा. सई. आजोबा, तुम्ही वर जायच्या आत एक जुजबी गप्पा मारायच्या होत्या, येऊ का मी? अन्विता आणि मंदार, अशीच प्रगती दिवसेंदिवस प्रत्येक स्किट बरोबर होत राहू दे. खूप छान, सरळ, साधी, सोपी कॉन्सेप्ट होती. स्पेशल काय होतं या स्किटबद्दल तर आम्ही हसताना टचकन डोळ्यात पाणी आलं आणि दॅट इज आय थिंक प्राइसलेस. ते तुम्ही आज करून दाखवलं आणि सिरियसली म्हणजे अजून 2 वाक्य पुढे गेला असतास तू तर आम्ही खरंच रडलो असतो. खूप खूप अभिनंदन. सुपर्ब झाला परफॉर्मन्स. जाणून घेऊया किती गुण मिळत आहेत. सई. 10 गुण. वा वा. प्रसाद. 9.5 गुण. झकास मार्क्स मिळालेत. ऑल द बेस्ट. मंडळी, आणि आता आपल्याला कळणार आहे की कोण ठरलेत ह्या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. आणि हा निकाल जाहीर करण्याकरता मी सरपंचांना मंचावर येण्याची विनंती करते. प्लीज. या आठवड्याचे जहागीरदार आहेत मंदार, अन्विता. तुम्ही ऑडियन्स म्हणून माझ्याबरोबर शो बघायला का नाही येत? ती तुझी लाईक आहे, माझी ना. मी नाही येणार तिकडे. अगं आयुष्य गेलं लोकांसाठी टाळ्या वाजवण्यात. आता म्हणतो आपल्यासाठी पण कोणीतरी टाळ्या वाजवल्या पाहिजे ना. तुम्ही मिमिक्री करता का? तेवढंच करतो मी, फक्त करतो मी तेवढं. मग ते करूया आपण, ते करूया यावेळेला. मी नाही करणार, अजिबात नाही करणार. का? मी लाग करेन का, पण ह्यांनी सांगितलेलं आहे पुरवून वापरा. अरे पण त्यांना कुठे माहित आहे पुरणे इतके तरी उरलेत का?